ब्लॉगर तेजूच्या या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हॅपी स्वागत। तर आज मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे आमचा विरारचा फुलपाडा डॅम जो आहे विरारला। तर इथे यायचे कसं येतं तुम्हाला मी सांगणार आहे, पण त्याआधी इथल्या काही गोष्टी सांगते। तो म्हणजे हा डॅम केवढा मोठा आहे काय तर आपण सगळ्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। आणि इथे असणारं बारुंडा देवीचं मंदिर म्हणजे जो बारुंडा गड आहे तो सगळं तुम्हाला दाखवणार नाही, पण मी ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण ते नेक्स्ट पार्ट मध्ये बघू। आणि आता या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पूर्ण फुलपाडा डॅम। खूप मोठा डॅम आहे, पूर्ण आपण डॅम या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहोत। तर इथे यायचं कसं काय ते सगळे बघूयात। तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओला। सो सुरुवात आपली या पॉइंट पासून होणार आहे। हा पॉइंट म्हणजेच जिथे बस पार्क होते किंवा इथे येऊन बस टर्न मारून पुन्हा जाते। तर ते तुम्हाला सांगते सगळं मी की इथे येण्यासाठी आपल्याला हा फुलपाड्यामध्ये असणारा डॅम आहे, फुलपाडा डॅमच बोलतात त्याला, जो विरार ईस्टला आहे। त्यासाठी आपल्याला विरार स्टेशनला आल्याच्या नंतर बस किंवा रिक्षा आपल्याला दोन्ही ऑप्शन आहे। तर तुम्ही बसने आलात तर तुम्हाला 10 या 15 रुपीज चार्ज होतो बसचा पर पर्सनचा। आणि जर आपल्याला रिक्षाने यायचं असेल तर आपण प्रायव्हेट रिक्षा करू शकतो 50 रुपीजची, प्लस शेअरिंग आपण 20 रुपीज मध्ये येऊ शकतो। तर आपल्याला वरती काय बघायला मिळणार तेच आपल्याला पाहायचं आहे। तर हा 7 डॅम आहे। आपल्याला डॅमच्या एक साइडला इकडे डोंगर, छान असं नेचर प्लस एक मिनी वॉटरफॉल बघायला मिळणार आहे। आणि त्या साइडला जर आपण बघितलं तर लोक जी मजा मस्ती करतात पाण्यामध्ये एन्जॉय करतात ते सगळं बघायला मिळणार आहे। तर आपण सुरुवात लेफ्ट साइडनेच करू। इकडे आपल्याला जो वॉटरफॉल बघायला मिळणार आहे तो बघूयात, इथलं नेचर बघायला मिळणार ते सगळे बघूयात। सो या माझ्यासोबत सगळ्यात पहिला आपण या पार्टला फिरूयात। आणि छत्री मी या साइडला पकडले कारण अपोजिट साइडने जो वारा येतो त्याचा फ्लो या साइडने, सो मी या साइडला छत्री पकडले। इथे आपल्याला त्या बाजूला जे बघायला मिळतं ना तिथे एक वॉटरफॉल आहे जो आपण आता जाणार आहोत बघायला। आणि या पूर्ण डॅमचा जो स्पेस आहे तो कसा आहे, केवढा मोठा आहे ते सगळं पण तुम्हाला दाखवणार आहे मी, पण ते एका पॉइंट वर गेल्यावरती ते सगळं तुम्हाला मी एक्सप्लोर करणार आहे। आता डॅमच्या मी लेफ्ट साइडला आहे आणि इथून लेफ्ट साइडला असणारे वॉटरफॉल प्लस इथलं खतरनाक नेचर मी तुम्हाला दाखवणार आहे। पण वाऱ्याचा फ्लो हा असा आहे ना की मला छत्री स्टेबल पकडणंही पॉसिबल होत नाही। तर आपण जाऊया या लेफ्ट साइडला। वारा नाही, छत्रीचं मशरूम होऊ दे नको म्हणजे झालं, तीच भीती आहे मला कारण तुफान वारा आहे इथे। आणि जेव्हा आपण इकडून चालत जातो तेव्हा समोर पण आपल्याला बघायला मिळतो जो सुंदरसा नजारा डोंगराचा, आणि जे डोंगरावरचं धुकं असतं ते सगळं आपल्याला बघायला मिळतं। प्लस हा डॅम जो आहे त्याचा हा एक कॉर्नर असं आपण म्हणू शकतो, कॉर्नर एक साइड आहे, सो आपल्याला ते पण सगळं बघायला मिळतं की तो कुठपर्यंत कसा पसरलेला आहे आणि कसा आहे ते पण। आता इथे थोडा वारा नॉर्मल आहे, सो मी तसं सगळं एक्सप्लोर करू शकते। या आता आपण चाललोय ना याच बाजूला इकडे वॉटरफॉल आहेत। चला फटाफट आपल्याला इथले वॉटरफॉल बघायचे। लोक पण बघा किती आले, खूप छान असं वारा लागतंय, छान वाटतंय। डॅमच्या बाजूला असाच वारा कायम चालू असतो, तुम्ही कोणत्याही डॅम वरती जा। ते बघा थोडं थोडं आपल्याला दिसायला पण सुरुवात झाली इथे जे वॉटरफॉल आहेत ना ते।
लोक पण बघा एन्जॉय करतात, लोक पण दिसत आपल्याला, खूप लोक आले तिथे. सो आपण आलो तिथे वॉटरफॉल पाशी. तो तुम्हाला थोडक्यात मी एक्सप्लोर करते नेमकं इथं कसं काय ते. हा छोटा व्हाळ आहे, ज्या व्हाळामधून आपल्याला जायचं आहे तिकडे. पाऊस नाहीये, नॉर्मल पाऊस आहे, थांबलेला पाऊस आहे, त्याच्यामुळे इथे काय असं जास्त पाणी पण नाहीये. आणि हा जो वॉटरफॉल आहे तो याच व्हाळाचा आहे, जो छोटा आहे, नॉर्मल आहे, बट लोक त्याच्यामध्ये एन्जॉय करतात. बघा, या आपण व्हाळामधून तिकडे पलीकडे जाणार आहोत. छत्री थोडा वेळ बंद करते मी, कारण पाऊस रिमझिम आहे, नॉर्मल एवढा काय आहे नाही जास्त. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, इथे लोक या सगळ्या एन्जॉयमेंट सोबतच पार्टी वगैरेही करतात. म्हणजे रानामध्ये म्हणजे पार्टी असते, आपलं एक छोटस मराठीमध्ये बोलायचं नंतर वनभोजन जे असतं, ते वनभोजन, पार्टी, एन्जॉयमेंट सगळंच होतं. सो लेफ्ट साइडचा तो सगळा एरिया, तो सगळा पार्ट बघितल्यानंतर आता आपण जाणार आहोत राईट साइडला. तर राईट साइड आपल्याला काय काय बघायला मिळणार ते मी तुम्हाला आधीच सांगते, की इथे खूप जास्त अशी लोक येतात. कारण इथे जो मेन डॅम आहे, तो डॅम जसं पाणी खाली उतरतं आणि जी लेवल असते बसण्यासाठी, तिथे लोक स्विमिंग करण्यासाठी किंवा एन्जॉयमेंट करण्यासाठी येतात. आणि जास्त लोकांचं अट्रॅक्शन तेच आहे, जे आता मी तुम्हाला दाखवणार आहे. हे असे फोटोशूट मध्ये मध्ये होत असतं. सो आपल्याला तिथपर्यंत जायचंय आणि तिथे जाऊन आपल्याला बघायचं की जे लोक एन्जॉयमेंट करतात, जे मजा मस्ती करतात, तेच सगळं. ओके, सब आने जाने का 2000 रुपया लगा दे, जाओ. गोल उडून जातो. सो आपण राईट साईडच्या एका पॉइंट वरती आलोय, जिथून आपल्याला हा जो फुलपाड्याचा डॅम आहे तो पूर्ण असा बघायलाही मिळणार आहे आणि मी दाखवणार आहे. त्यानंतर इथे लोक जे स्विमिंग करतात तेही तुम्हाला दाखवणार आहे मी, आणि सोबतच मज्जा मस्ती. आणि इथे बघा, या पॉइंटला यासाठी आले की तुम्हाला जे मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपल्या बारुंडाचं मंदिर दाखवणार आहे, किंवा बारुंडाचा जो आपला ब्लॉग होणार आहे, तर ते इथून आपल्याला क्लिअरली बघायला मिळेल. हे बघा, डोंगराच्या असं मधोमध आहे, चारी बाजूला पूर्ण हिरवगार ते नेचर, आणि त्याच्या मधोमध तो
बारुंडा मंदिर किंवा तो गड, त्याला गडच बोलतात, तो गड. आणि इथून आपल्याला बघायला मिळते पूर्ण फुलपाडा डॅम. सो हाच तो पॉइंट आहे जो आज मी तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे, तो म्हणजे इथला स्विमिंग पॉइंट. फुलपाड्याचा स्विमिंग पॉइंट हाच आहे जिथे लोक येऊन मज्जा मस्ती करतात, स्विमिंग करतात आणि आपल्या फॅमिली सोबत एन्जॉय करतात. पूर्ण डॅम ही आपल्या इथून दिसतो, प्लस तिथे जी मजा मस्ती करतात तेही आपल्याला बघायला मिळतं. आणि हा फॅमिली पॉइंट आहे, फॅमिली सोबत घेऊन आपण इथे येऊ शकतो, कारण इथे जी पाणी असतं ना ते कमरेच्या वरती तर मुळीच नसतं तिथपर्यंत. आणि जर पाऊस कंटिन्यू लागत असेल, पाऊस चालू असेल तर मात्र हे इथे बंद ठेवतात. हा असा इथे पॉइंट आहे. समुद्र वगैरे पण आपल्याला बघायला मिळेल की बॉईज लोक जास्त एन्जॉय करतात तिथे. उड्या मारून किंवा ते उडी मारून जे पाण्यामध्ये मजा करायला मिळते ना, स्विमिंग करण्याची, ती वेगळीच असते. सेम गावसारखी मजा होते. सो आता जो आपण पॉइंट पाहिला तोच पॉइंट फ्रंट साइडनी कसा दिसतो ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला असं इथून जावं लागेल. आणि हे या साईडला ना जंगल आहे पूर्ण, ज्या जंगलामध्ये बॉईज लोक म्हणजे पार्टी वगैरे करतात किंवा फॅमिली सोबत पण आपण पार्टी वगैरे करू शकतो त्या जंगलामध्ये. ही अशी थोडी दलदलीची म्हणजे थोडीशी घसरण्यासारखी वाट आहे, छोटी वाट आहे. सो याच वाटेने आपल्याला पुढे जायचंय, जेणेकरून आपण जो पाण्याचा फ्लो आहे तो पाण्यासाठी आपल्याला फ्रंट साईडने नीट दिसेल आणि ते एन्जॉय करता येईल. थोडी घसरण आहे, सो जर तुम्ही इथे आलात तर या वाटेने थोडं सावकाश या. आणि जे मी तुम्हाला बोलले की इथून जसं त्या वरून उड्या मारून वगैरे, कारण पाण्याची लेवल नॉर्मल आहे, कमरेपर्यंतच पाणी, जास्त असं पाण्याची लेवल नाही ते, तर एन्जॉय करायला खूप छान आहे. पण पाऊस चालू असतो ना, सो पाणी ते आपल्याला तितकंसं जे बोलतात, पण तिथे जाण्यासाठी आपल्याला थोडेसा हात चिखल वगैरे तर आहेच, प्लस इथे ज्या पायऱ्या आहे, उंच उंच पायऱ्या आहे, त्या पार करून जायच्यात. कारण त्या पार केल्याच्या नंतर आपल्या समोर जो, एक मिनिट म्हणजे मला खाली उतरू दे, मग तुम्हाला सगळं सांगते मी. कारण ते चिखल आहे, चिखलातून मी जाते. जो फुलपाड्याचा डॅम आहे, तो डॅमचा जो वॉटरफॉल आहे किंवा जे ओरिजिनल नेचर आहे इथलं, जे छान असं सगळं आहे, ते पाहण्यासाठी आपल्याला हे इथंच यावं लागेल. मी थोडं वरती येते, तुला नीट असं एक्सप्लोर करू शकते. सो असा आहे आमचा फुलपाड्याचा डॅम, जो तुम्ही पाहिलात, पूर्ण डॅम पाहिलात, सगळं बघितलं. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ, मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करणार, शेअर करणार. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. आजसाठी फक्त एवढंच, पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. थँक्यू.